पुढच्या बातमीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मणिपूरच्या दौऱ्यावर येणार आहेत। दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इम्फाळ आणि चुराचांदपूर जिल्हा मुख्यालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था ही कडेकोट करण्यात आली आहे आणि या दौऱ्यात मोदी मणिपूरमध्ये 8,500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत। मिझोराममध्ये सुद्धा मोदी भेट देणार असल्यानं तिथली सुरक्षा व्यवस्था ही वाढवण्यात आली आहे। इम्फाळमधील सुमारे 237 एकर परिसरात असलेल्या कांगला किल्ला आणि चुराचांदपूर इथल्या पीस ग्राउंड इथे राज्य आणि केंद्रीय सुरक्षा जवान हे मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आले। मणिपूर पेटल्यानंतर आजपर्यंत पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांपैकी कुणी सुद्धा मणिपूर राज्याच्या दौऱ्यावर न गेल्यानं चांगलेच टीकेचे धनी झाले होते। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, आज पंतप्रधान मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत। खरं तर मणिपूर हिंसाचारानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मणिपूरमध्ये जात आहेत। कशी व्यवस्था करण्यात आली आहे आणि हा दौरा नेमका मोदींचा कसा असणार आहे? बिलकुल तब्बल 2 वर्षानंतर हा दौरा असणार आहे। मणिपूरचा अगोदर दौरा केला जाणार आहे आणि त्यानंतर नॉर्थ ईस्टचे काही राज्यांमध्ये जाणार आहेत आणि त्यानंतर पश्चिम बंगालला सुद्धा जाणार आहेत। कोलकातामध्ये सुद्धा एक कार्यक्रम आहे, त्यामुळे असं 3 राज्याचा एकत्रित दौरा आहे। परंतु मणिपूरमध्ये काही कामाची विकासशिला जी आहे, पायाभरणी जी आहे ती केली जाणार आहे आणि साधारणतः 8,500 कोटी, म्हणजे की ज्या ठिकाणी सर्वात जास्त हिंसा झाली होती तो चुराचांदपूर या ठिकाणी साधारणतः 7,500 कोटीचे विकास प्रकल्प राबवले जाणार आहेत। कुठेतरी मणिपूर जे नेहमी अशांत असतं, तर या अशांत मणिपूरला विकासाच्या मार्गावर न्यावं आणि तिथे शांतता प्रस्थापित करावी यासाठीच हा दौरा आहे। परंतु खरं तर या दौऱ्याचं राजकारण होताना पण दिसतंय, कारण विरोधकांनी राहुल गांधी यांनी पण टीका केलेली आहे की 2 वर्ष झाले पंतप्रधान मोदी तिकडे गेले नव्हते, कारण 2 वर्षापासून विरोधकांनी मागणी केली होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे दौरा करावा मणिपूरचा, परंतु तेव्हा करण्यात आला नव्हता। मात्र आता 2 वर्षानंतर हा दौरा केला जातोय। या दौऱ्यासाठी अनेक महत्वाची काळजी जी आहे ती घेतली जाते, म्हणजेच की हा संपूर्ण परिसर जो आहे तो नो ड्रोन झोन असा परिसर करण्यात आलेला आहे। कोणी या ठिकाणी ड्रोन उडवू शकत नाही किंवा हवेमध्ये फुगे उडवू शकत नाही किंवा कोणतेही हवेमध्ये उडवणारं यंत्र जे असणार आहे तर त्या संपूर्ण यंत्रावर उडवण्यासाठी बंदी या परिसरामध्ये घालण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बाहेर कोणत्याही लोकांना आसपास जिथे एक सभा पण होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, तिथे सभेच्या ठिकाणी पण येऊ दिलं जाणार नाहीये, कारण आज मोदींच्या दौऱ्याच्या अगोदरच 2 दिवसापूर्वीच तिथे जे स्टेज बांधण्यात आलं होतं किंवा जी सजावट करण्यात आली होती त्या सजावटची मोडतोड करण्यात आली। त्यामुळे हा संपूर्ण धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। तिथे अलर्ट सुद्धा करण्यात आलेला आहे, कारण ज्या अर्थी या कार्यक्रमाची संपूर्ण नासधूस केली जाते, मोडतोड केली जाते, त्या अर्थी या कार्यक्रमामध्ये सुद्धा काहीतरी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे। निश्चितच रामराजे, या दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।